ऐकलं का काय बोलला बाबा? तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्य. आम्हाला 1500ची गरज नाही म्हणलं. तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का? मला केलंय. मला नाव सांगते, पहिलं डिलीट करतो. मला असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे, मला नाही मिळणार आहे. तसं नाही. आता दिलंय. डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहितीये. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पुढं पाळणाऱ्याची यादी काढा. आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू, हा शब्द तुम्हाला देतो. बघा, अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत. एक भाऊ म्हणतो, आलं का व्हिडिओ? आलं का? हा, थांबा थांबा, हे ऐका. हे चमत्कारिक आहेत बाई. ऐकलं का काय बोलला बाबा? मी 1500 रुपये वापस घेईन. ओवाळणी मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर. आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो. 1500 रुपये दिले की नवीन बहिणी, 1500 दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील. आम्ही भगिनी 1500 रुपयाला बिकाव नाही आहोत. आम्ही स्वाभिमानी मुली आहोत. कष्ट करू, स्वतःच्या पायावर उभं राहू, पण भावाला साथ देऊ. भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडून देणार नाही. या महाराष्ट्रातली लेक माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीबद्दल बोलते. तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम. नाही चलेगा. हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.